जय क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आपण आज पाहणार आहोत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी 16/2025 पालखी पंढरपूरला पोहोचली, त्यानंतर हा परतीचा प्रवास आहे। पालखी चिंचोडगाव पर्यंत नियमाप्रमाणे आली, त्यानंतर 14 वर्षांनंतर पुन्हा पालखी भोसरी या मार्गे ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला व त्या ठिकाणी भेट घेऊन पुन्हा आपल्या जागेवरती म्हणजे देवगावात आपल्या पहिल्या ठिकाणी जाणार आहे। संपूर्ण कालखंड 14 वर्षानंतर एक वार येतो। आपण पाहिलं की केजबी चौकातून पालखी निगडी भोसरी रोडला लागलेली आहे। अशीच पालखी मार्गक्रमण करत निगडी भोसरी रोड करत लांडेवाडी भोसरी या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास शेठ लांडे पाटील यांनी या पालखीचं विसावा केलेलं आहे, विसावासाठी त्यांनी केलेलं आहे। आपण समोर त्यांचं दृश्यामध्ये चित्रीकरणही पाहत असाल, ते दिसत आहेत पालखीचं मार्गक्रमण करताना। थोड्याच वेळात पालखी ही भोसरीमध्ये पोहोचेल। खूप सुंदर अशा पद्धतीने चौकात रस्त्याच्या कडेला या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत। आपण पाहत आहोत ही पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलाची ही प्रतिकृती आहे। खूप भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे या प्रतिकृतीमुळे। बघताना व पाहताने एकदम मन मोहून जातं। खूप लोक यांच्या या प्रतिकृतीचं दर्शन घेत आहेत, यांच्यासोबत सेल्फी काढतायत। खूप छान असं वातावरण या ठिकाणी, भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अशीच पालखी मार्गक्रमण करत लांडेवाडी भोसरी या ठिकाणी पोहोचणार आहे। हे मी चित्रीकरण आपणास दाखवण्यासाठी घेतलेलं आहे, कारण की खूप सुंदर असे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सुंदर अशा रांगोळ्याही काढल्या होत्या। सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम। संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर जग से हो उपरा, जग से हो उपरा ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम, राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम।
जेवणामध्ये खूप सुंदर असे रुचकर आणि चवदार पदार्थ देण्यात आले होते. बटाट्याची आणि वाटाण्याची शाकभाजी, चपाती, वरण भात व गोड याच्यामध्ये लापसी ही देण्यात आली होती. सुंदर असं हे रुचकर जेवण व पौष्टिक आहार या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या जेवणाचा सुंदर असा आस्वाद घेत वारकऱ्यांनी पोट भरून मनतृप्त होईपर्यंत या ठिकाणी भोजन केलेलं आहे. आम्ही व आमचं चॅनल भोसरी विधानसभेचे माजी आमदार यांचे आभारी आहोत. स्वतः आमदार साहेबांनी या ठिकाणी येऊन सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्यात का, सर्वांना व्यवस्थित भोजन वाढलं जात आहे का याची पाहणी स्वतः केली त्यांनी. वारकऱ्यांना स्वतः त्यांनी हात जोडून नम्रपणे जेवणाची विनंती केली. सर्वांची भेटून त्यांनी स्वतः पंक्तीमध्ये फिरून सर्व देखरेख केलेली आहे. हे आपण चित्रीकरणात पाहत आहात. स्वतः ते या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत. हरिभक्तांचे पाय या वास्तूला लागले. मी गांधी परिवारातर्फे आपल्या बाहेरच्यांनी आतमध्ये यायचं नाही. एक मिनिट थांबा, थोडंसं जरा या ठिकाणी आपण स्वच्छता करतोय. मावशींना विनंती जरा कृपया बघा. मागच्या दोघांना विनंती आहे. या आजच्या पंक्तीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर विशेष जे आपले पोलीस कर्मचारी आहेत, जे या संपूर्ण पालखीच्या रथाबरोबर शेवटपर्यंत त्यांना सुरक्षा पुरवतात, त्यांचीही या ठिकाणी एक विशिष्ट पंगत बसवली होती. आपण चित्रीकरणात पाहत असाल त्यांची या ठिकाणी पंगत आहे. व दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पंक्तीमध्ये वाढण्याचं काम व पत्रवळी उचलण्याचं काम या ठिकाणी राजमाता जिजाऊ कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी व स्थानिक लोक या ठिकाणी खूप प्रेमाने करत आहेत. कारण हे आवरात त्या पालखी बंदोबस्तामध्ये कर्तव्य बजावत असतात. पालखी निघण्यापासून पालखी परत आपल्या जागेवरती पोहोचेपर्यंत ते आपले कर्तव्य बजावत असतात. परिस्थितीत त्यांना जेवण खाणं जे काही कर्तव्याला पाणी बॉटल आणि आता एक भाग आहोत. त्यामुळे मलाही या सेवेचा लाभ या सेवा करणे मला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये गतवर्षी हे संत गाडगे महाराजांचं पोशाख परिधान करून किंवा रूप घेऊन स्वच्छतेचा संदेश हा जनमानसात पेरतात. आपण त्यांच्याशी आपण बोलूया. महाराज नमस्कार. रामकृष्ण हरी. आपलं पूर्ण नाव काय महाराज? रामकृष्ण हरी. मी फुलचंद नागटिळक, मुक्काम पोस्ट खायराव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. मी शेतकरी आहे. शेतीची मशागत करत करत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेली 13 वर्ष देहू ते पंढरपूरच्या वारी सोहळ्यामध्ये रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करत प्रबोधन करत आहे. त्याबद्दल मला
इथं मनस्वी आनंद होत आहे की यंदा जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी जिजामाता महाविद्यालयामध्ये इथं आलेले आहे. त्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. कारण इथं या कॉलेजमध्ये 95 ते 10 वर्षे मी इथं ज्युनियर कॉलेजला एक पात्रमेट सम्राट करून गेलो. एक वेळेस आपल्या NSC कॅम्पच्या वतीनं इथं बाई SM देऊरला कॅम्प होतं. त्यावेळेसही मी स्वतः बाबांच्या रूपात इथे येऊन गेलो आहे. त्यामुळं त्या महाविद्यालयाची जी नातं आहे ते माझं खूप जवळीकचं आहे. त्याबद्दल खूप मला मनस्वी आनंद होत आहे. वारीमध्ये असताना आईवडिलांची सेवा करा हे जे गाडगं आहे ते पुढे राहू शकतं पण आता ध्येय राहू शकत नाही. म्हणून निर्व्यसनी राहा. कारण खाऊन गुटखा आनंद मिळतो लटका गडकर गवळणं संसाराचा फटका झाला गुटखा बंदी भावा कधी कधी होईल कळता रोग भगवान कर्माचा भोग खेळ नकोस कधीरा मटका संसार कायमचाच फटका. म्हणून माझ्या सर्व तरुणांना एक विनंती आहे तुम्ही निर्व्यसनी राहा. ही वारी म्हणजे काय आहे? वारी म्हणजे समतेची वारी, मानवतेची वारी, राष्ट्रीय एकतेची वारी. माझ्या अंगावर जे रंगीबेरंगी कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत. प्रांत जोडला देश जोडला म्हणजेच ही राष्ट्रीय एकतेची वारी आहे. म्हणून इथं कुठलाच भेद नाही फक्त इथं वारकरी आहे. म्हणून वार म्हणजे वारकरी संपूर्ण आहे. त्यामध्ये आपण वारीमध्ये आल्यानंतर आम्ही पंढरीचे वारकरी डोळा पहिली पंढरी विठू माझा आहे उभा विठेवरी. म्हणून हा विठ्ठलाचा रूप बघून चंद्रभागेच्या तिरी जमल्यात वारकरी डोळे वर्ण पाहिले विठ्ठलाचे रूप तोच आहे आपला माय बाप साठवून ठेवून हृदयांतरी. आता आम्ही चाललो आहे आपापल्या घरी. आम्ही चाललो आहे आपापल्या घरी. घराचा प्रवास करत असताना मला एकच सांगायचं आहे ही जी समतेची वारी मानवतेची वारी राष्ट्रीय वारी फक्त वारकरी कसं म्हणतं बघा. आम्ही पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठलमुखी नाम भक्ती घडावी निष्काम दृढंतरीचा भक्तिभाव जन माणसात पाहतो देव सत्यकर्म माझी पूजा राब राबुनी संसारी विठ्ठल भक्ती रमती नर नारी विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोनजन्मी सेवा घडावी ह्याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. म्हणून रामकृष्ण हरी निर्मळ वारी हरितवारी एकतरी झाड लावादारी एकतरी झाड लावादारी. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं मुली वाचवा मुली शिकवा. प्रत्येक माणसाने आपल्या घरातल्या स्त्रियांना सन्मान द्या. खूप छान. जन्माचं स्वागत करा. खूप छान. यंदाचं किती वर्ष आपलं आहे? माझं 13वा वर्ष आहे आणि रस्ते साफ करता करता माझ्या मुखातून 42 अभंगाची निर्मिती झालेली आहे. वा 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 42 अभंगाची आपण नव्याने निर्मिती केलेली आहे. हो 13 वर्षामध्ये 42 अभंग निर्माण झाले. हा माझा शब्दाचा धन. त्यातलं एखादा हे संपूर्ण आहे ज्ञानाचं संपूर्ण ज्ञानदीप आपल्या मनामध्ये अंधकार दूर करण्यासाठी हे जिजाऊ माता महाविद्यालय आहे. त्याबद्दल मला विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे तुम्ही पदवीच्या मागं न लागता एक चांगला माणूस घडावा. कारण पदवी कुंडलीच्या सैन्य मिळू शकते परंतु समाज वाचन करत असताना जिसने मुझे बुलाया है उसके लिए मैं जा रहा हूँ तोड़ना है मुझे माया मोह का बंधन जिसने मेरा किया है रक्षण जिसके आप करते हो याद वो है सामने खड़ा विश्व ब्रह्मांड पन्ना ज्ञान है बड़ा जिसकी है श्रद्धा और विश्वास उनको मिलते बढ़ती भक्ति और शक्ति जिनको मिले आत्मज्ञान और दिव्य दृष्टि जिसने सोचा है मानव जन्म का हित वो भगवान के पास करता है बातचीत वो भगवान के पास करता है बातचीत. असं ज्ञान प्राप्त व्हावं आणि आपल्या भारत देशाचं चांगल्या सुजल नागरिक बनावा हीच शुभेच्छा. प्रेक्षकांनो आपण फुलचंद नागटिळक यांना भेटलो. खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या प्रश्नाला छान छान उत्तरं दिली. खूप मोलाचा आणि सुंदर असा संदेश त्यांनी स्वच्छतेचा व शिक्षणाचा व सामाजिक जीवनाचा दिला. याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. पाऊस येतोय तरी पण मित्रांनो बघा पाऊस आला पालखीच्या बरोबर टायमिंगला. आता बघा पालखी येते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूर ते परतीचा प्रवास 2009ला पालखी आळंदी या ठिकाणी आली होती. मध्ये काही कारणास्तव हा प्रवास किंवा हा रस्ता बंद केला. त्याचनंतर आज 2025 इतक्या वर्षांनी पुन्हा पालखी आळंदी या ठिकाणी चाललेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला. तो मधल्या वर्षातला कालखंड का बंद करण्यात आला
तो आपण या ठिकाणी तुम्हाला एक विशेष भाग म्हणून सांगणार आहे. ओ मागं तर का, ओ आजी आजी मागवा, ए मागवा. बघा कारण कसं आहे, पालखीचा रथ खूप जड असतो त्याच्यामुळं. बघा लोक दर्शन घेण्यासाठी किती त्यांची धावपळ चालू. बघा आपण पाहत आहात संत ज्ञानेश्वर महाराज हा पालखी रथ आहे. त्यानंतर पाठीमागं डोक्यावरती तुळशी वंदावून घेऊन, त्यानंतर पाठीमागं विनेकरी पताका पालखी चालली. बघा हे लोकांचे, बघा हे लोक विनाकारण असा गोंधळ घालतात. दर्शनच घ्यायचं जागेवर जाऊन दर्शन घ्या. 12ही महिने तिथं मंदिर उपस्थित आहे. तुम्हाला माऊली महाराज तिथे तुम्हाला भेटतील. विनाकारण यायचं आणि कधीतरी पाया पडून जायचं, त्यातला हा भाग आहे. बघा हे आमचे कर्मचारी, मी पण त्यातलाच एक भाग आहे. पाऊस आला आता आम्हाला काम करणं भाग आहे, लोकांना अडवणं भाग आहे. किती वेळ